उदारी क्षीर ओळली अमोप. किती स्तन आहे हो तुमच्या गाईला? तुकोबर म्हटले 4 स्तन आहे तिच्या आमच्या गाईला. बरोबर 4 धारा निघाल्या. चौधारी क्षीर ओळली अमोप. असं वाटलं होतं एखादी धार मुकी नको निघायला बाबा. नाही नाही 4ही धारा अशा फुटल्या जशी एखादी गाय व्याली, पहिल्यांदा व्याली. आणि जो ओरिजिनल कास्तकार आहे, ओरिजिनल शेतकरी, तो गाय व्याताबरोबर तिच्या स्तनामध्ये, तिच्या त्या कासेमध्ये जो साठलेला दुधाचा सागर आहे, ज्याला लेकरा करता अत्यंत पोषक द्रव्य मानलं तिच्या बछड्या करता, तो शेतकरी पहिल्यांदा जमिनीवर धारा उडवतो 4 मोठ्या ताकदीनं. त्या ताकदीनं त्याला 4 धारा उडवल्या. ते दूध जमिनीवर गेलं याचं त्याला दुःख नाही, पण 4ही धारा फुटल्या याचा विशेष आनंद आहे. त्यातली एक जरी फुटली नाही, शीत नाही लागत महाराज, त्याचं मन नाही लागत त्याचं. 4 धारा फुटल्या म्हणतो अरे कासही गळा जोरदार. 4ही धारा फुटल्या. तो कोबऱ्यांची गाय सुद्धा तशीच आहे. चौधारी क्षीर ओळली. तो कोबर म्हटलं अशा धारा फुटल्या. कोण कोण पिलं त्या गाईचं दूध? धाले सनकादिक सिद्धमुनी, विश्वमौली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, सगळेचे सगळेच त्या काशीला लागले. आणि त्या काशीला लागल्याबरोबर त्यानं तृप्त केलं. त्या गायीने तृप्ती म्हणजे देसाई नव्हे, निरंकुशा तृप्ती. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. नुसतं आळनावाची देसाई नाही, निरंकुशा तृप्ती. चौधारी क्षीर ओळली अमोप. धाले सनकादिक सिद्ध मुनी, अनेक सिद्ध साधक प्रतिवर्षी सनकादिक येती धावत. प्रतिवर्षी नवे भूक लागली की सनकादिक धावतच येतात. शुक सनकादिक जेने सुखी झाले, तेही सुख राहिले माझे मनी, तेही सुख राहिले माझे मन. शुक सनकादिक जेने सुखी झाले. का? धाले सनकादिक सिद्ध मुनी वान ते सावली. त्या ब्राह्मण एक मोठं लाकूड घेतलं आणि ते त्या गाईच्या गळ्यात बांधलं. त्याला आमच्या भागात लोढणं म्हणतात, तुमच्या भागातही लोढणंच म्हणत असावे कदाचित. ओढाळ संगती पाहे क्षणभर गेली या धर्मगाई, तिचे संगती पाहे लोढणे वाहे निरंतर. आयुष्यभरा करता लोढणं पडतं, गाय ओढाळ नाही. आणि आमच्या घरची गाय ही कुठेही चरत नाही. सरे वसुंधरा 14 भुवने, काळ्या रंगाची गाय आहे. नाव तिचं श्रीधर आहे. आणि तुमच्या माझ्या घरचं खाते हो. साधून जीवन साधाचे, लोकांमधलं खातो, लोकांमध्ये राहतो, त्याला साधू म्हणावं. साधून जीवन साधाचे गुजरातमध्ये एक म्हण आहे. अत्यंत साध जीवन तो साधू आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. हे ज्या साधूचं वैभव आहे, तसंच आमच्या देवतेनं 14 भुवन निर्माण केले. म्हणून खाण्याकरता काही निर्माण वेगळं केलं नाही. सरे वसुंधरा 14 भुवने. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. आपण बघा, वत्सनाई माय बलत्या सवेजाय. ज्या लेकराची, ज्या बछड्याची जन्माला घातलं बछड, माझ्याकडे लक्ष द्या, गाईने एखाद्या बछड्याला जन्म दिला आणि त्याची माय मेली, जगू शकते का होते बिना दुधाचं? त्या बछड्याला हे सुद्धा कळत नाही महाराज की आपली माय मेली. त्याला एवढंच कळतं की आता चुरू चुरू करायला माझ्या मुखामध्ये काहीतरी साधन, ज्यानं मला जन्माला घातलंय त्यानं दिलं पाहिजे. जगाचा मालक. आता जन्माला घातलेलं पोरग ठीक आहे, पण जन्माला दुसरीनं घातलंय आणि आपलं माझं म्हणायचं सोपं नाहीये. दुसऱ्याच्या जारानं भरलेलं, दुसऱ्याच्या मलमूत्रानं, दुसऱ्याच्या रक्तानं भरलेलं ते बछड चाटण्याची ताकद माझ्या गाईत आहे. तुकोबार म्हटले वत्सनाही माय बलत्या सवे जाय. ज्या बछड्याला माय नाही ना, त्याला सुद्धा चाटून जवळ घेते. मी रे तुझी माय. गावरान गाय वासरला पाचताना एक कृती करते. त्याच्या घरी गावरान गाय, त्याला कळेल काय करते ती. पाचताना वासरू करेक्ट ती चाटते. गावरान गाय न चाटता वासरू पाजतच नाही. जी पाजत असेल ती गावरान गाय नाही. गावरान गाय देशी गाय, ती कोणती देशी घ्या तुम्ही, ती खिल्लार घ्या, कंदार घ्या, ती चाटतेच महाराज वासराला. तुकोबरांनी काय सूक्ष्म चिंतन केलं असावं गाईचं. वत्सनाई माय भलत्या सवे जाय. एवढ्यावर थांबले नाही. कुरवाडी तो लाये भाव भरणा.
असा कुरवाळ तो इतका भावभरणा करतो, इतकं जवळ करतो त्या बछड्याला की त्या बछड्याला असं वाटतं हिनंच मला जन्माला घातलाय. इतकी प्रेमळ दुसरी गायीच्या शिवाय दुसरी कोणी असूच शकत नाही. अशी आमच्या घरी एक गाय होत नाही महाराज. अरे बापाच्या भूमिकेत गायीचं वर्णन होऊच शकत नाही. गाय गायच आहे, ती माय आहे प्रत्यक्ष. एखादं पोरगा आलंय, त्याच्या गालाला पूर्ण शेंबूड लागलाय, नाकातला शेंबूड तोंडात चाललाय, शेकडो माशा बसलेला आहे, आणि ते पोरगा आलं, तुझ्या आईकडे जा, माशा घेऊन आली इकडे. सहज आहे, मानवी स्वभावाची विशेषता आहे. पण तेच पोरग अशा भरलेल्या अवस्थेत त्याच्या आईनं पाहू द्या, हा काय करेल? उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. अमंगलपणे कंटाळा न धरी, अमंगलपणे कंटाळा न धरी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. मंगळपणे कंटाळा न धरी, उचलोनी तरी कंठीला. अहो ते हृदयाला तरी लावते, त्याला आपलं तरी म्हणते, का त्याला माहिती. अरे यालाच आपल्याशिवाय दुसरं साफ करणार कोण आहे, स्वच्छ करणार कोण आहे. दुसऱ्याचं लेकरू माझं म्हणणं या गायीकडून शिकवलं महाराज. माझी प्रार्थना आहे, कीर्तन संपलंय, जरा माझं म्हणावं, कोणालाही माझं म्हणा, आपल्या मित्राला माझं म्हणा, आपल्या म्हणतो बरं का पिंगळा, ते वाटलं संपत आलं तरी या आता ते पिंगळा राहू देतो बहुते, मी म्हणतो. मी त्या लासलगावून कीर्तनावून चाललो. सुंदरा 14 भुवने, 14 भुवनात चरून एकलेनी कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 ही भुवने. परमात्म्याने हे सगळं निर्माण केलं, नुसतं निर्माण करून थांबला नाही. माय कधी लेकराला जन्म घालून असं वाऱ्यावर सोडत नाही. जन्म घातल्यानंतर ते आंधळे पांगळे लुंगळे बोबळे, डोळा त्याचा तिरपाय, डोळा त्याचा आंधळाय, पाय त्याचा अपंग आहे, हात त्याचा नाहीये, त्याचा विचार न करणारी, कायम सेवेत राहणारी, कायम लढीवाळ असणारी या जगामध्ये एक देवता आहे, तिचं नाव आहे माय. आणि तशीच दुसरी देवता आहे, तिचं नाव आहे गाय. मग ती देव म्हणून गाय बघा, नाही तर तुमच्या माझ्या दारची गाय बघा. वत्साचेनी ओरसे दुबते होय घर देशे ज्ञानोबाऱ्या बोलतात. अरे वासराच्या मिसानं दूध निघालं की अख्ख्या भायगावमध्ये तिचं दूध कधी फिरून जातं कळत सुद्धा नाही, इतकी प्रेमळ आहे ती गाय. ती गाय माझ्या घरी होती. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. आमच्या घरी ती गाय होती. किती दूध आहे महाराज तिच्या गाईला, तुमच्या गाईला? पानान समाय त्रिभुवनी. 10 मिनिट उरले. मी अगदी साधा सरळ अभंगाचा भाव सांगतोय आपल्याला, ऐका. त्रिभुवनात तिला पाना मावत नाही इतकं तिला दूध आहे. बरं बरं महाराज, रंग कसा आहे हो त्या गाईचा? वान ते सावळी, सावळ्या रंगाची गाय. नाव ते श्रीधरा, श्रीधरा त्या गाईचं नाव आहे. कुठं चरते महाराज ती? ती काही इकडे चरत नाही हो. ती काही एखाद्या ओढाळ गाई बरोबर चरणारी गाय नाही. ओढाळ संगती पाहे क्षणभर गेली या धर्म गाय, तिचे संगती पाहे लोडणे वाय निरंतर. नाथ महाराज म्हणतात काय ओवी नुसते गाय या शब्दावरच्या इतक्या ओव्या आहे. ओढाळ संगती पाहे, जसं एखाद्या ब्राह्मणाच्या गायीला, एखादी ब्राह्मण बुवाच्या गायीजवळ ती ओढाळ गाई यावी आणि तिला म्हणावी, सखे चल ना माझ्यासोबत. ती म्हणते कुठं? अगं चल, काय असं कोरडं खात बसली, तुला चांगला हिरवा माल देते. आता खुशाल दादांनी काही कमी जास्त केलं तर आम्ही नाराज होतो. नाही नाही पाहिजे, नाही का नंदू दादा? 2-2 साऊंडवाले बसले ऑपरेटर इथे. 5 आहे. 5 जरी साऊंड ऑपरेटर असले तरी मानधन कोणाला तरी एकाला मिळणार आहे, काळजी करू नका. 5 जण आले. थोडं कमी असलं तरी माणसाला असं वाटतं अरे हे नाही ते नाही. म्हणजे पब्लिक पाहिजे, पकवाद चांगले पाहिजे, साऊंड तरी पाहिजे, गायक वादक तरी पाहिजे. हे सगळं भेटलं तरी शेवटी हे सगळं झाल्यावर अडचण. म्हणजे अडचणीचं भयंकर प्रमाण आहे. अडचणीच अडचणी आहे.
पण इथं आनंद आहे, खूप आनंद आहे. मी ज्यांनी नियोजन केलं असेल, कोणाची नामनिर्देश करून काही नावं माझ्याकडून सुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे जी जी मंडळी यात असेल त्यांना शतशः धन्यवाद आहे. हे तुम्ही विशाल महाराजांकरता नाही, हे तुम्ही पांडुरंगाकरता केलं, श्री विठ्ठलाकरता केलं, हे ज्ञानोबाराय तुकोबारायांकरता केलं. माऊलींची कृपा तुमच्या आयुष्यावर सदैव राहील. ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमच्यावर कृपा करतील आणि ती कृपा तुमच्यावर राहावं. आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? तुकोबारायांनी सांगावं, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. पण माझी प्रार्थना आहे, आपण माझं म्हणणं शिका. आपल्या मित्राला माझं म्हणा, आईला माझं म्हणा, बापाला माझं म्हणा, आपल्या बहिणीला माझं म्हणा, अरे आपल्या गायकाला माझं म्हणा, आपल्या वारकऱ्यांना माझं म्हणा, या गावाला माझं म्हणा. हा देश माझा, याची भान जराशी राहू दे. हा देश माझा आहे, या देशातली माणसं माझी आहे, हे राज्य माझं आहे. आपली माणसं, आपण माझी म्हणणं स्वीकारा. हे माझे पण परक्याला जर माझं म्हणणारी आपली गाय असू शकते, पण आपण निदान माझ्याला तर माझं म्हणा, एवढी तरी क्रिया आपण करा. वत्सना इमाय भलत्या सवेजाय कुरवाळी तोलाई भाव भरणा वानते सावळी नावते श्रीधरा चरेव सुंदरा 14 भुवने. पुढे तुकोबाराय बोलतात, चौल त्या वेळेला गाय आशीर्वाद देते, तुमचे हात लक्ष्मीनं भरतील. पूर्वी घरी माणसं कामाला असली तरी गाईचं शेण बाईच काढायची, सगळं शेण काढून घ्यायची. पण गाईचं शेण स्वतः ते शेण आणून सडा सारवण करण्याची पद्धत होती. आजच्या दिवशीपासूनच गाईच्या शेणाने सडा शिंपडायचा आणि त्यावर रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरुवात करायची, अशी पद्धत आहे. अशी पद्धत या उत्तर महाराष्ट्र विभागात जरी आपल्या फार कमी असली तरी तुम्ही विदर्भात जर कधी गेलात, तुम्ही महाराजांना विचारा, विदर्भामध्ये भोजन करणाऱ्याच्या ताटापुढं सुद्धा रांगोळी काढण्याची अजून पद्धत आहे. दारापुढं रांगोळी काढल्याशिवाय त्या घरातला माणूस घरातून बाहेर जात नाही. तुळशीचं दर्शन घेतल्याशिवाय माणसं बाहेर जात नाही. ज्ञानेश्वरीला मस्तक लावल्याशिवाय लोक बाहेर जात नाही. या जुन्या गोष्टी आहे, आजही काही लोक सांभाळताय, आपणही सांभाळा. जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे, त्यामध्ये यशो शिखरावरती पवित्रतेच्या गाय आहे महाराज. सगळ्यात पवित्र काय असेल? अनेक गोष्टी पवित्र आहे. हे लोकर, हे घोंगडं पवित्र आहे, हे त्या मेंढीच्या केसांपासून बनवलेलं आहे, पवित्र आहे. असं म्हणतात, स्त्रीनं 4 दिवस हे घोंगडं पांघरावं, कारण त्याला विटाळ नसतो, पवित्र आहे ते. एका मृगाच्या बेंबीतून निघालेली घाण कामाला येते, ती रेशीम बनवते, पवित्र आहे. आपण जो धातू घालतो सोनं, हा सुद्धा पवित्र आहे. सोनं माणसानं घातलं पाहिजे, गळ्यात हातात असेल तर. नसेलच तो कृपा करून उद्या धनत्रयोदशीला सोन्यासारखी माणसं त्या सोन्याच्या नादात भांडवू नका, पण सोनं घातलं पाहिजे. असेल तर उद्या मोटरसायकल चालू करा, गाडीला किक तुम्ही स्वतः मारा, त्यांना गाडीवर बसवा आणि इथून जर रतनलालसी बापना ज्वेलर्स तुम्हाला कुठं जवळ असेल, म्हणजे सोनं जळगाव जिल्ह्याचंच प्रसिद्ध आहे महाराज. उभ्या महाराष्ट्राला सोन्याचा भाव जमचा जिल्हा देतो जळगाव, असा जिल्हा आहे. सोनं घातलं पाहिजे. सोन्यावरून केलेलं स्नान माणसाला दररोज गंगेचं स्नान घडवतं. एक विष्णू सहस्रनामातला श्लोक म्हटला आणि त्या सोन्याचं पाणी जर आपल्या अंगाला लागलं, तो सुवर्ण स्नान घडतं आपल्याला. सोनं घातलं पाहिजे. उद्या जर आपलं कीर्तन कसं झालं हे बायांना विचारलं तर त्या म्हणतील कीर्तन छान झालं, कारण त्या महाराजांनी सोनं घालायला सांगितलंय. तुमचं जाऊ द्या, पण यांचं मतदान आपल्या बाजूनं पाडण्यात यशस्वी झालोय असं गृहीत धरतो. पवित्र धातू आहे सोनं, पवित्र. पण या सगळ्याच पवित्र गोष्टीमध्ये अनेक गोष्टी पवित्र आहेत. त्यामध्ये यशो शिखरावरती गाय आहे पवित्र. जितकं पवित्रता गंगेला आहे ना या देशात, जितकी पवित्रता एका साधूच्या चरणाला आहे, जितकी पवित्रता मातृपितृ चरणाला आहे, जितकं पावित्र्य आपण आईच्या चरणाचं पूजतो त्याच्या 1000 पटीनं आपली गोमाता पवित्र आहे. आणि अशा गोमातेचा आदर शिकवणारा, गोमातेचा सांभाळ करा हे शिकवणारा, गोमातेचा आशीर्वाद घेऊन पुढं चला असं शिकवणारा दिवस आजचा वसुबारस आहे. तुकोबर म्हटले आम्ही वागवली, आम्हा घरी म्हटलं तुकोबरांनी, याचा अर्थ तुमच्या घरी ती असली पाहिजे. घर नुसतं घर नसावं, घराला घरपण आणणारी गाय दारात असावी, उंबरठ्याच्या बाहेर गाय असावी. ही कपिला गाय, आता मी मगाशी पूजा केली आमच्या योगेश दादांची कपिला गाय, त्यांना योगायोगानं सापडली काळ्या रंगाची गाय. पण जी मिळेल ती गाय काय देते? चरे व